नमस्कार शेतकरी मित्रांनो, 1 जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे आणि या कर्जमाफीच्या अनुषंगाने बँकेकडून आता शेतकऱ्यांना डॉक्युमेंट मागवण्यात येत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला बँकेत कोणते डॉक्युमेंट जमा करायचे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कुठेही स्किप करू नका, संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर मित्रांनो, तुम्हाला बँकेत कर्जमाफीकरिता 5 डॉक्युमेंट जमा करायचे आहे। ते 5 डॉक्युमेंट कोणते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, सर्वात प्रथम जे डॉक्युमेंट आहे ते आहे तुमचं जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डची झेरॉक्स। दुसरं डॉक्युमेंट आहे तुमचं जे पॅन कार्ड आहे त्या पॅन कार्डची झेरॉक्स। तिसरं डॉक्युमेंट आहे मित्रांनो, तुमच्या ज्या बँकेची पासबुक आहे, ज्या बँकेत तुम्ही कर्ज घेतलेलं आहे त्या बँकेची पासबुकची झेरॉक्स। चौथं डॉक्युमेंट आहे मित्रांनो, तुमचं जे जमीन आहे त्या जमिनीचा 7/12 आणि 8। आणि पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा जे डॉक्युमेंट आहे मित्रांनो ते आहे फार्मर ID। तुम्ही जर तुमची फार्मर ID अद्यापही काढली नसेल तर तुमची फार्मर ID काढून घ्या आणि त्या फार्मर IDची झेरॉक्स, हे सगळे 5 डॉक्युमेंट जोडून तुम्ही तुमच्या जे बँकेत आहे त्या बँकेत तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट देऊन द्या आणि तुमची जी कर्जमाफीची प्रोसेस आहे मित्रांनो ते पुढे करण्यात येईल। तर अशा प्रकारे तुम्हाला जे कोणते डॉक्युमेंट बँकेत द्यायचे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। व्हिडिओ जर तुम्हाला कामाचा वाटल्यास तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।